नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा अर्ज भरण्यासाठी भरपूर सारे कॅन्डिडेट जे आहेत या ठिकाणी वाट पाहत आहेत ऑनलाईन फॉर्मची, परंतु अजूनपर्यंत कुठल्याच वेबसाईटवरती सरकारच्या ऑनलाईन फॉर्मची लिंक मात्र आली नाही. तीच माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे. मग नेमका अर्ज कसा भरायचा, लिंक कधीपर्यंत येऊ शकते, तर अर्ज ऑफलाईन पद्धतीने मला भरता येईल का, त्याची काय प्रोसेस असणार आहे. कारण की प्रत्येकजण कुणाच्या आईचा फॉर्म भरायचा आहे, कुणाचा बहिणीचा भरायचा आहे, कुणाच्या आजीचा असेल, किंवा कुणाच्या नातेवाईकाचा असेल, असा प्रत्येक कोण ना कोण पात्र उमेदवार जे आहेत त्यांना हा फॉर्म भरायचा आहे, त्यांचा ह्याचा योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही वाट पाहताय, तर अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे या फॉर्मबद्दलची. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा तुम्ही मित्रांनो, हा फॉर्म जो आहे भरपूर ठिकाणी बघितलेला असेल, परंतु हा फॉर्म मित्रांनो जो आहे हा ऑफलाईनचा फॉर्म आहे. आणि हा कशासाठी फॉर्म आहे, ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही या ठिकाणी समजा अंगणवाडी केंद्रामध्ये जाल, तिथे गेल्यानंतर मित्रांनो हा फॉर्म त्यांना भरून द्यायचा आहे तुम्हाला. कारण की त्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ज्यांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येत नाही त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे. पहा, अर्जदाराने सदरचे अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करावा. अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्ही गेलात तर तिथे देखील तुम्हाला असाच फॉर्म भेटेल. पहा, आणि तुम्हाला हे डॉक्युमेंट द्यायचे आहेत, आधार कार्ड, त्यानंतर तुमचा रहिवासी दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, तुमचं हमीपत्र, या ठिकाणी हमीपत्र दिलंय पहा, अर्जदाराचे हमीपत्र, हे देखील तुम्हाला भरून द्यायचं आहे. त्यानंतर बँकेचं पासबुक, तुमचा फोटो किंवा तुम्ही स्वतः तिथं उपस्थित असणं देखील गरजेचं आहे. तुमची KYC केली जाणार आहे. तर ही कुणासाठी फॉर्म आहे पहा, इथंही लिहिलेलं आहे त्यांनी, या ठिकाणी लिहिलंय पहा, उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी अंगणवाडी केंद्रामध्ये जाल किंवा एखाद्या कार्यालयामध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला असा फॉर्म दिला जाईल आणि ह्या फॉर्ममध्ये तुमची माहिती भरून घेतली जाईल. ठीक आहे, परंतु तुमचा फॉर्म जो आहे तो ऑनलाईनच भरला जाणार आहे. कोण भरणार, जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर तुम्हाला हा फॉर्म दिला जाईल ऑफलाईनचा, आणि त्या ठिकाणचे जे अंगणवाडी सेविका आहेत किंवा ज्या ठिकाणी तुम्ही ज्या ऑफिसमध्ये फॉर्म घेऊन जाल तिथं तुम्हाला ते मदत करतील फॉर्म भरण्यासाठी. तर याच्यामध्येही लिहिलेलं आहे पहा. आता ही फॉर्म जो आहे मित्रांनो हा तुम्हाला कुठल्याही केंद्रामध्ये भेटून जाईल ज्या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरायला जाल त्यावेळेस. परंतु आता तुम्ही म्हणाल की ऑनलाईन फॉर्म जो आहे तो आम्हाला भरता येईल का, 100% तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येईल मित्रांनो. ठीक आहे, परंतु ऑनलाईन फॉर्मची लिंक त्यांनी सध्या दिलेली नाही. मी 2 वेबसाईट शासनाचे चेक केल्या बघा. ही WCD महिला व बालविकास विभाग पुणेची वेबसाईट आहे, ही देखील चेक केली, इथंही अजून काय आलेलं नाही. आणि मेन जी आयुक्तांची वेबसाईट आहे महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र सरकार जे आयुक्तालय आहे त्यांची वेबसाईट ओपन करण्याचा प्रयत्न केला, परंतु वेबसाईट सकाळपासून मित्रांनो ओपनच होत नाही. या ठिकाणी त्याच्यावरती एरर येत आहे. त्याच्यामुळे अजूनपर्यंत तरी कुठेही ऑनलाईन लिंक आलेली नाही. ठीक आहे, कुठेही फॉर्म तुम्ही भरू नका. ज्यावेळेस ऑनलाईन ऑफिशियल लिंक येईल त्यावेळेस तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिली जाईल किंवा व्हिडिओ जो आहे डिटेलमध्ये फॉर्म भरण्यासाठी दिला जाईल. ही माहिती जी आहे मित्रांनो, हा जो फॉर्म आहे फक्त त्या ठिकाणच्या अंगणवाडी सेविका असतील त्यांना जी ही माहिती बघून ही माहितीचा फॉर्म तुमच्याकडून अगोदर ते भरून घेतील आणि त्यानंतर मग ते स्वतः ऑनलाईन फॉर्म भरतील. परंतु अजून ऑनलाईन फॉर्म जे आहेत ते चालू झालेले नाहीत. ऑफलाईन तुम्ही या ठिकाणी मित्रांनो फॉर्म भरू शकता, परंतु तुम्हाला त्या केंद्रामध्ये त्या अधिकाऱ्यांकडे जावं लागेल. ती तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती मी सांगणार आहे कसा ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे, त्याची काय प्रोसेस आहे ती देखील. परंतु ऑनलाईन फॉर्म अजून चालू झालेले नाहीत, हे लक्षात राहू द्या. जसे ऑनलाईन फॉर्म चालू होतील मित्रांनो तशी तुम्हाला माहिती दिली जाईल. तुम्ही म्हणाल की या ठिकाणी जो GR आलेला आहे पहा, हा GR आलेला होता बघा. याच्यामध्ये कालमर्यादा त्यांनी दिलेली होती की अर्ज प्राप्त सुरू होण्यास 1 जुलैपासून सुरुवात होईल आणि अर्ज करण्याची शेवटची 15 जुलै आहे तारीख. तुम्ही म्हणाल की हे तारखा मग आता 1 तारीख आज आहे तर 1 तारखेला आज या ठिकाणी ऑनलाईन फॉर्मची या ठिकाणी डेट यायला पाहिजे होती, परंतु डेट आलेली नाही मित्रांनो. या ठिकाणी ऑनलाईन फॉर्मची या ठिकाणी लिंक आलेली नाही आहे. त्याच्यावरती प्रोसेस त्यांची चालू असेल, कारण की मित्रांनो 1 ते 2 दिवसापूर्वीची ही योजना मित्रांनो या ठिकाणी त्यांनी तात्काळ अधिवेशनामध्ये काय केलेली आहे, घोषित केलेली आहे. त्याच्यामुळे एक पोर्टल बनवण्यासाठी किंवा एक ॲप्लिकेशन बनवण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो मित्रांनो. तर आज रात्रीपर्यंत आली तर तुम्हाला नक्की त्याची लिंक दिली जाईल किंवा उद्यापर्यंत किंवा पुढच्या आठवड्यामध्ये कधीही लिंक आली तरी तुम्हाला माहिती दिली जाईल. परंतु 100% ऑनलाईन या ठिकाणी फॉर्म तुम्हाला भरता येणार आहेत. GR मध्ये तशी माहिती दिलेली आहे. आता मी म्हणाल की तुम्ही 15 जुलै आहे तारीख वाढून भेटेल का, या ठिकाणी लिहिलंही आहे त्यांनी. अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास, याच्यामध्ये तारखेमध्ये वगैरे बदल करण्याची आवश्यकता असल्यास तशी बदल मित्रांनो केले जाणार आहेत. त्याच्यामुळे खूप मोठा अजून या ठिकाणी काळ असणार आहे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी. तर बघा आता याची प्रोसेस काय आहे फॉर्म भरायची. तुम्ही म्हणाल की ऑनलाईन आता फॉर्म चालू झालेला नाही तर मग आम्ही फॉर्म कसा नेमका भरायचा, लवकर भरायचा आहे. तर बघा, योजनेचा अर्ज
पोर्टल म्हणजे या ठिकाणी त्यांचं एक पोर्टल तयार केलं जाईल, अजून तयार झालं नाही. मोबाईल ॲप देखील तयार केलं जाणार आहे त्यांचं, अजून ते तयार झालेलं नाही. प्ले स्टोअरवरती आलं की तुम्हाला माहिती दिली जाईल. सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. तर बघा, पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ठीक आहे, अजून सुरू झालेले नाहीत परंतु करता येईल. आता सुरू नाही झाले तर मग तुम्हाला फॉर्म कसा भरता येईल, ऑफलाईन भरता येईल का, त्याची पोचपावती भेटेल का, तेही या ठिकाणी सांगतो. पहा, ज्या महिलास ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्र. तर बघा, आता तुम्हाला ऑफलाईन फॉर्म कुठं भरायचा आहे. समजा तुम्हाला ऑनलाईन फॉर्म जर भरता येत नाहीये, ठीक आहे, काय प्रॉब्लेम येतोय, काय वाटतं किंवा चुकल फॉर्म भरताना, तर तुम्हाला कुठे फॉर्म भरता येईल. आणि सध्या ऑनलाईन फॉर्मची लिंक आलेली नाही, तर तुम्ही कुठे जाऊन फॉर्म भरू शकता. उद्या परवा कधीही डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊ शकता. तिथे गेल्यानंतर पहा, अशा पद्धतीचा फॉर्म तुम्हाला दिला जाईल. या ठिकाणी लिहिलेही आहे या फॉर्मवरती. या ठिकाणी हमीपत्रही आहे. पहा, अर्जाची पावतीसाठी देखील या ठिकाणी नमुना खाली दिला. याच्यामध्ये अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी. कार्यालयीन कामकाजासाठी या ठिकाणी खाली दिलेही पहा. तुम्हाला या ठिकाणी लिहा. पहा, आपला ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे. सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक तुम्हाला इथे दिला जाईल. बघा, ऑफलाईनही तुम्ही भरू शकता जाऊन त्या ठिकाणी, आणि ऑनलाईनही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. परंतु ऑनलाईन अजून चालू झालेलं नाही. ऑफलाईनसाठी मित्रांनो तुम्हाला केंद्रामध्ये जावं लागेल, तुमच्या गावातील असेल किंवा जवळ कुठेही. तिथं पहा, अर्ज स्वीकारण्याची स्वाक्षरी अशा पद्धतीचा हा तुम्हाला या ठिकाणी पावती त्याची दिली जाईल. तुम्हाला इथं तुमची सही घेतली जाईल आणि त्याच्यासोबत तुमचे डॉक्युमेंट, हमीपत्रही घेतलं जाईल आणि हे सर्व डॉक्युमेंट देखील तुमचे त्या ठिकाणचे घेतले जाईल. आणि स्वतः तिथं तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी उपस्थित देखील राहायचे. पहा, ही अर्ज आहे ऑफलाईन पद्धतीचा. कशासाठी आहे हा, ज्यावेळेस तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये जाल किंवा कुठल्याही केंद्रामध्ये जाईल, तिथं त्यांना ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यासाठी हा तुमची माहिती घेण्यासाठी आहे. त्यांना फॉर्म भरताना काय अडचणी येऊ नये म्हणून सर्व माहिती या ठिकाणी अशा पद्धतीने तुमची भरून घेतली जाणार आहे. पहा, इथं महिलेचे संपूर्ण नाव, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, महिलेचे लग्नानंतरचे नाव, तुमचा जन्मदिनांक, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, जन्माचे ठिकाण, त्यानंतर मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, शासनाच्या इतर विभागामध्ये काही आर्थिक योजनेचा तुम्ही लाभ घेतला आहे का, तर किती रुपयाचा घेतला आहे, वैवाहिक स्थिती कुठली आहे. बघा, तुम्ही विवाहित आहेत का, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त्या, निराधार यांना हा फॉर्म भरता येणार आहे. ज्यांच्या या ठिकाणी मॅरिड आहेत त्यांनाच भरता येईल. अनमॅरिडसाठी या ठिकाणी फॉर्म नाही आहे. विधवांसाठी या ठिकाणी आहे, घटस्फोटित आहे, निराधार यांच्या सर्वांसाठी फॉर्म आहे. त्यानंतर तुमचे बँकेचे डिटेल्स भरून घेतले जात आहेत. पहा, अशा पद्धतीने. त्यानंतर आपला आधार क्रमांक खात्याला जोडलेला आहे का, बँक खात्याला. त्यानंतर नारीशक्ती प्रकार या ठिकाणी पहा, हे जे आहे मित्रांनो, हे या ठिकाणी तुम्ही कुठे जॉब वगैरे करताय का, त्याच्यामध्ये पहा, अंगणवाडी सेविका आहात का तुम्ही, अंगणवाडी मदतनीस वगैरे, किंवा सामान्य महिला आहेत, मग तुम्ही या ठिकाणी सामान्य महिलामध्ये टिकमार्क करू शकतात. खालील कागदपत्रे तुम्हाला द्यायचे. तर बघा, अशा पद्धतीची या ठिकाणी हे तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरता येणार आहे. तुम्ही कुठे भरू शकताय, अंगणवाडी केंद्रामध्ये भरू शकताय, बालविकास प्रकल्प अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी वगैरे असतात किंवा तालुक्याच्या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये, मग ते नगरी म्हणजे शहरी असतील, शहरामधले, गावामधले किंवा आदिवासी विभागामधले. त्यानंतर पहा, ग्रामपंचायतमध्ये भरू शकताय. ऑर्ड ज्या ठिकाणी आहे, सेतू सुविधा केंद्रामध्ये देखील फॉर्म भरता येईल. परंतु अजून त्या ठिकाणी चालू झालेत की नाही हे तुम्ही जर त्या ठिकाणी जाऊन पाहिलेलं असेल तर कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. परंतु ऑफलाईन पद्धतीने म्हणजे तुम्हाला फॉर्म ऑनलाईन भरता येत नाही, लिंकच आलेलं नाही तर फॉर्म भरता येणार नाही. तर त्यासाठी काय करायचं, तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये जायचं. अशा पद्धतीचं तुम्हाला तिथं गेल्यानंतर फॉर्म दिला जाईल. हा जो फॉर्म आहे याची लिंक तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती देतोय, PDF फाईल, तेथून देखील तुम्ही पाहू शकतात. तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, सध्या तरी ऑफलाईन पद्धतीने आहे, अजून ऑनलाईनची लिंक आलेली नाही. ऑनलाईन चालू झालं की ऑनलाईन देखील तुम्हाला भरता येणार आहे. त्याचबरोबर खाली या ठिकाणी पहा, त्यांनी काय म्हटले, अजून तेथील नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल. बघा, तुम्हाला ऑनलाईन फॉर्मच तुमचा भरला जाणार आहे, परंतु जर फॉर्म भरता येत नाही, तुम्हाला लिंकच नाही अजून आलेलं, तर अशा पद्धतीने हा ऑफलाईन फॉर्म भरून तिथे तुम्ही काय करू शकतात, देऊ शकतात. मात्र ते देखील तुमचा काय करणार आहेत, ऑनलाईनच फॉर्म भरणार आहेत. मग प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी योग्य पावती तुम्हाला दिली जाईल. आणि तिथं ऑनलाईन फॉर्म भरताना देखील मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे हमीपत्र लिहून घेतलं आहे तिथं देखील पहा, या ठिकाणी घोषित केलेलं आहे. हे सर्व तुम्हाला अटी आणि शर्ती घोषित केलेले आहेत ते करायचं आहे. त्यानंतर बायोमेट्रिक किंवा ऑन टाईम OTP देखील तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना तिथे घेतला जाईल, किंवा तुमचं बोटाची ठसे म्हणजे बायोमेट्रिक देखील घेतलं जाऊ शकतं. ते देखील प्रोसेस तिथं KYC प्रोसेस तुमची केली जाणार आहे. यासाठी तुम्ही सहमती देतात म्हणून देखील तुम्हाला हे हमीपत्र द्यायचं आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी देखील ते ऑनलाईन स्वतः फॉर्म भरतील, तुम्हाला जर फॉर्म भरता येत नसेल तर मोबाईलवरनं. परंतु लिंक आल्यानंतर तुम्ही स्वतः देखील भरू शकता. त्याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल तुम्हाला. आता तिथं गेल्यानंतर तुम्हाला फीज वगैरे काही नाही. ठीक आहे, विनामूल्य या ठिकाणी तुमचा फॉर्म भरून घेतील. आणि इथं लिहिलं आहे पहा, अर्जदार महिलेने स्वतः उपयुक्त ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक आहे. जेथे तुमचा फोटो
काढला जाईल आणि KYC देखील तुमची तिथे केली जाईल, म्हणजे OTP असेल किंवा या ठिकाणी बायोमेट्रिक जे आहे तुमचं या ठिकाणी करून घेतलं जाईल. त्यावेळेस तुमचं रेशन कार्ड किंवा आधार कार्ड देखील तुमचं त्या ठिकाणी सोबत पाहिजे. तर ही असणारी मित्रांनो प्रोसेस फॉर्म भरायची. एकतर ऑफलाईन पद्धतीने तुम्ही आता सध्या फॉर्म भरू शकताय, ऑनलाईन अजून सुरू झालेलं नाही. ऑनलाईन जशी सुरू होईल तशी माहिती तुम्हाला दिली जाईल. बरेच जे आहेत ते कॅन्डिडेट या ठिकाणी विचारतात की ऑनलाईन फॉर्मची लिंक द्या, परंतु लिंक आलेलीच नाही, त्यामुळं या ठिकाणी देता येत नाही. जशी लिंक येईल तशी तुम्हाला त्याची माहिती जी आहे ती दिली जाईल. तर तुम्ही फॉर्म ज्यावेळेस भराल त्याच्यानंतर तुमची या ठिकाणी पावती तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी एक यादी लावली जाईल. यादी तिथंच अंगणवाडी केंद्रामध्ये लावली जाईल किंवा ऑनलाईन देखील पोर्टलवरती यादी लावली जाईल. यादी आली की तुम्हाला नंतर माहिती दिली जाईल. ग्रामपंचायतमध्ये, वॉर्डमध्ये जिथं फॉर्म भराल तिथं यादी तुमची लागणार आहे आणि यादी लावल्यानंतर त्या यादीमध्ये तुम्हाला काय आक्षेप असेल, तक्रार असेल त्या यादीबद्दल, तर त्याच्या संदर्भात देखील तुम्हाला तक्रार नोंदवता येणार आहे. लेखी ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी तक्रार मात्र तिथे घेतली जाईल आणि 5 दिवसापर्यंत ती तक्रार नोंदवता येते तुम्हाला. त्याच्यावरती निवारण करून मग फायनल यादी जी आहे या ठिकाणी लावली जाईल आणि त्याच्यानंतर मग डिजिटल पद्धतीने या ठिकाणी तुमचं प्रत्येक महिन्याचं हस्तांतरण बँकमध्ये डायरेक्टली तुम्हाला योजनेचा जो लाभ आहे 1500 रुपये दर महिन्याला तो या ठिकाणी दिला जाणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. GR मध्ये जी माहिती आहे तीच तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. याच्याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. याच्यासाठी मित्रांनो जी अपात्रता किंवा पात्रता जी आहे ती देखील त्यांनी दिलेली आहे. त्यासाठी तुमचे काय काय डॉक्युमेंट लागतील ते एकदा पाहून घ्या. तर बघा, पहिलं महत्त्वाचं आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार महिला फक्त अप्लाय करू शकतील. तुमचं वय 21 ते 60 वर्षापर्यंत या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बँक खातं तुमच्याकडे पाहिजे आणि 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावं, ही पात्रता या ठिकाणी आहे. त्याचबरोबर अपात्र म्हणजे या ठिकाणी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर फॉर्म भरता येणार नाही. नियमित कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम या ठिकाणी काम करताय तर अपात्र असाल तुम्ही. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही एखाद्या योजनेचा 1500 रुपयापेक्षा जास्त पैशाचा लाभ घेतलेला अगोदर तरी देखील अपात्र असणार आहात. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये कोण अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य, बोर्डाचे या ठिकाणी सरकारी किंवा राज्य सरकारचे असेल तर फॉर्म भरता येणार नाही. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन असू नये, म्हणजे 5 एकरपेक्षा कमीच शेतजमीन पाहिजे, 5 एकर या ठिकाणी पाहिजे संयुक्तपणे. त्याचबरोबर तुमच्याकडं ट्रॅक्टर वगळून तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती कुठलीही 4 चाकी वाहन नसू नये या ठिकाणी, तर अपात्र तुम्ही असणार. तर ही पात्रतेच्या अपात्रतेच्या अटीत डॉक्युमेंट काय काय लागतील, एक तर तुमचं रहिवासी दाखला लागेल, त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं आधार कार्ड लागेल, रेशन कार्ड लागेल, त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. त्याचबरोबर तुमचं जन्मतारखेसाठी किंवा मॅरिट असाल तुम्ही तर मॅरिट सर्टिफिकेट वगैरे देखील तुमचं असणं गरजेचं आहे. ही संपूर्ण डॉक्युमेंट जे जे लागतील तुम्हाला त्याची यादी देखील तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे GR मध्ये. GRची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्याचबरोबर पहा, ह्या फॉर्ममध्ये देखील तुम्ही तिथे गेल्यानंतर ऑफलाईन फॉर्म भरताना काय काय लागेल तुम्हाला, आधार कार्ड असेल, आदिवास, जन्म प्रमाणपत्र हे देखील याच्यामध्ये दिलेले आहे. हमीपत्र देखील या ठिकाणी दिलेले पहा, हमीपत्र हे आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बँक पासबुकचं तुम्हाला पहिल्या पेजेसची या ठिकाणी झेरॉक्स लागेल, फोटो तुमचा असेल तोही या ठिकाणी लागेल. हे ऑनलाईन सर्व डॉक्युमेंट तुमचे ते काय करणार आहेत, स्कॅन करून अपलोड करतील. ज्यावेळेस त्यांच्याकडे तुम्ही हा फॉर्म सबमिट कराल डॉक्युमेंट सहित, त्यावेळेस या ठिकाणी ते स्वतः फॉर्म भरतील तेथील अधिकारी, त्यावेळेस सर्व अपलोड केलं जाणार आहे. तर ही प्रोसेस आहे. ज्यावेळेस आता ऑनलाईन लिंक येईल तुम्हाला स्वतः फॉर्म भरण्यासाठी, त्यावेळेस तुमच्यापर्यंत नक्की माहिती जी आहे त्याची शेअर केली जाईल. अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.